इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक मनपा आयुक्तांचा निकृष्ट रस्ते कामांवर दणका. वेद मंदिर परिसरातील नुकताच बांधलेला रस्ता तोडण्याचे निर्देश. निकृष्ट दर्जाचा रस्ता पुन्हा नव्याने बांधण्याचे ठेकेदाराला निर्देश. रस्ता निकृष्ट झाल्याचे मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या निदर्शनास. निकृष्ट काम करणाऱ्या संबंधित यंत्रणेला मनपाचा इशारा. गुणवत्तेबाबत तडजोड नाही. कुंभमेळ्याच्या कामाच्या बाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही. मनपा आयुक्तांचा इशारा. आज आपण ॲक्च्युली सकाळपासून इथे पाहणी करत होते. आपले ॲडिशनल कमिशनर प्रदीप चौधरी जी आहे त्यांचा हेच आहे, जसं ते बांधकाम पण सांभाळत आहे की जे काही कॉन्क्रीट रस्ते किंवा डांबर आहे ते पायी फिरून एक एक गोष्टी बघायचे आहे. तर तसा करताना हे जसा आपला रस्ता आहे, आपण आता थोडा पाऊस वगैरे झाला की क्लीन झाला सरफेस, तेव्हा आपल्याला कळलं आहे की इथे क्रॅक्स आले. काही 40-50 फूटचे पॅचमध्ये आले आता की मागे नाही आहेत. तर तेव्हाच आम्ही पण लगेच इथे आलो आणि इथे येऊन आपण एकदा पालखी केली की मग आपण हे काढण्याची सुरुवात केली. तुम्ही बघू शकता आपण ऑलरेडी रोड तोडण्याचं काम सुरू केलेलं आहे 50 फूटच्या हा पॅचमध्ये. आणि इथे जे काही क्रॅक्स आलेले आहे त्यामुळे आपण हे तोडतोय. आता हा 50 फूटमध्येच आहे. बाकी अजून आपण तसं ऑब्झर्व करतच राहू. कधी कधी जसं काल पण एक ठिकाणी पुढे आपण काम करत होते तिथे तर म्हणजे फ्रेशच ते DLC करत होते, पण त्याच्यात तेवढी क्वालिटी आम्हाला वाटत नव्हती, तर इमिजिएटली आम्ही काढायला लागला. असं आम्ही नेहमीच आमची एक्सरसाइज असतेच की जेव्हा आपण साईटवर करताना पण बऱ्याच वेळेस एक दिवसच झाला असेल तरी आपण काढून घेतो. जर ते क्वालिटीचे नसेल परत करायला लावतो. इथे जे आहे इथे हे क्रॅक्स नंतर आले आहेत, मग आपण आता याला जे कोरची स्ट्रेंथ असते ते सगळी आहे, डेप्थ आहे जेवढी हे पाहिजे ते पण आहे, परंतु वर्कमॅनशिपची प्रॉब्लेम आहे की त्यांनी इथे प्रॉपर क्युरिंग केली नाही. जे 15 दिवसासाठी जे पर्यंत क्युरिंग झाली पाहिजे ती क्युरिंग न केल्यामुळे म्हणजे त्यांचा काहीच विषय नाही की त्यांनी मटेरियल नाही वापरला किंवा हे नाही. त्यांची चूक ही आहे की त्यांनी जे एकदम छोटी छोटी बारीक गोष्टीवर जे लक्ष ठेवलं पाहिजे ते नाही त्यांनी ठेवलं आहे. मग क्युरिंग केली नाही. क्युरिंगमुळे हे क्रॅक्स आले आहेत. अदरवाईज बाकी स्ट्रक्चर हे होतं, पण ते आपण एक इंचाचा जरी क्रॅक असेल आपण एक्सेप्ट करणारच नाही. नाशिक त्र्यंबकेश्वर काँक्रिटीकरण रस्त्यात निकृष्टपणा आढळल्याने रस्ता पुन्हा तयार करणार. NCN न्यूजसाठी रोहनदानी, नाशिक.